हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. बिग बॉस मराठी 6चा खेळ खूपच रंगत असताना धक्कादायक एविक्शन होतं आणि रुचिता बाहेर आली आहे. स्वतः ती माझ्यासोबत आहे. खरं तर कशी आहेस? अजून सदम्यातच आहे. तुझ्या भाषेवरही मुद्दा केला गेला, कारण जेव्हा तू आथू असं म्हणते किंवा खरखटी असं कोणाला म्हणाली किंवा प्रभूला आता जे काही म्हणाली होतीस, त्यावरनं तुझ्या भाषेचा मुद्दा केला गेला आणि इतरही काही जण म्हणत होते, काही नाही तर शिवायही दिल्या होत्या. सो यावर असं तुला वाटतं की तुला ह्यातही ट्रिगर केलं गेलं आणि तुझाच मुद्दा या घरात उचलला गेला? भांडण्याचा विषय असं झाला होता, जेव्हा राखीचं आणि माझं भांडण झालं होतं, ते दाखवलं नाही गेलंय. पण प्रभू त्या भांडणात नव्हताच. तन्वी जाऊन प्रभूला बोलली, "दिसत नाहीयेस, जा रुचिताशी भांड." हे माझ्या कानांनी ऐकलंय, माझ्यासमोरच झालं. प्रभू बाहेर आला, प्रभू येऊन मला बोलायला लागला. मी त्याला म्हटलं, "ऐक ना, मला तुझ्याशी नाही बोलायचंय. मला मला तुला तुझ्या शरीरावर मला काही टिप्पणी नाही करायची आहे. पण तू करतोस तू कर." तेव्हा तो नकटी, झिपरी हे काय, 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 काय बोलत होता. मग त्याने ते सुरुवात केली. मग त्याच्या तोंडून एक शब्द निघाला, "कुत्रे." मग तेव्हा तन्वीला कळलं की चुकीच्या डिरेक्शनला चाललंय. तन्वी बोलली, "सॉरी बोल." मग तो मला सॉरी पण बोलला. मग हे मला माहिती होतं की हे सेम मी जर का बोलले ना, तर ते खूप घाणेरड्या डिरेक्शनला जाणार आहे, कारण की सिम्पथी फॅक्टर अगेन. त्यामुळे मी त्याला स्टार्टिंगला काहीच नव्हते बोलले. पण हे कधीच भाऊच्या धक्क्यावरती हे उचललं नाही गेलं. राहिला प्रश्न खरकटीचा. तर खरकटीचा तर मुद्दाच खूप वेगळा होता. तन्वीने एक नवीन गेम काढला होता. तन्वी प्रत्येक भांडणात इतक्या क्लोज यायची, कारण की तन्वीला माहिती होतं, रुचिताच्या पर्सनल स्पेसमध्ये गेले, रुचिता ॲग्रेसिव्ह होईल, इन्स्टिगेट होईल, पोक होईल, हात उचलेल आणि रुचिता शोच्या बाहेर जाईल. आणि तिला तेच हवं होतं. कारण की किती जरी म्हटलं, तन्वीची आणि माझी पर्सनॅलिटी खूप सिमिलर होती. आणि जर का मी गेले असते, तर तिचा फिनालेकडचा प्रवास सुरळीत गेला असता. सो ती पोक करायची आणि घरामध्ये सगळ्यांना माहिती होतं की मला स्मोकचा खूप त्रास आहे. मला स्मोकचा स्मेल सहन नाही होत. तर मी स्मोक करून यायची आणि माझ्या इतक्या क्लोज यायची. आणि त्या इतक्या क्लोजमध्ये तिला एक्सपेक्टेड होतं की मी हात उचलावं आणि त्याच्यामध्ये त्या स्मेलमुळे मी तिला खरकटी बोलली होती. पण ते असं दाखवलं गेलं आणि मी खूप लिटरल वेमध्ये तिला खरकटे बोलले होते. जो अर्थ असतो तोच. तो डबल मिनिंग घेऊन तो दर्शवला गेला. मग त्याच्यानंतर मी भाऊच्या धक्क्यावरती हे पण बोलले, की भाऊ मी त्या वेळेने बोललेच नाहीये. तो जो स्मोकचा स्मेल होता मी त्याच्यावरनं बोलले गेले. पण ते नाही एपिसोडमध्ये. मे बी अगेन त्यांचं टाईम लिमिट आहे, काय आहे मला नाही माहिती. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.